नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुमचा भाव चाललेला आहे आता जत्रेमध्ये, कारण जत्रेमध्ये जायचं आहे आणि आपल्याला एन्जॉय करायचं आहे. तिथं फॅमिलीला घेऊन चाललो आहे. मी सगळ्यांना नाही दाखवू शकत तुम्हाला की कोणाकोणाला घेऊन चाललो आहे. सगळे बाहेर तयारी करून रेडी आहेत. आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30 आणि तिथे जाऊन खूप मजा मस्ती करणार आहे आम्ही. तर तुम्हाला तिकडची मजा मस्ती वगैरे ते सगळं दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला भेटू आपण. तर मंडळी तुम्ही बघू शकताय रोडच्या बाजूने सगळ्या गाड्या लागल्यात आणि आपली जत्रा इकडं भरली आहे. आपल्याला जायचं आहे आता आतमधल्या बाजूला. नगरपंचायत पोलादपूर श्री देव काळ भैरवनाथ जत्रोत्सव पोलादपूर, सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला आतमधली मज्जा दाखवतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे इथे जत्रेमध्ये. या बाजूला म्हणजे आमचं स्थान आहे जिथे आमचा देवाचं हे ठेवलेलं आहे, स्थान आहे. आणि तुम्ही वरच्या बाजूला बघू शकताय ती सासन काठी बोलली जाते. किती मोठी काठी आहे बघा. आणि अजून तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे आपल्याला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आपला भाऊ आपल्याला दर्शन करवतोय. आपण चाललो आहे आता दर्शन करूया तिथं आतमध्ये जाऊन. खूप गर्दी आहे, रश खूप आहे, पण ठीक आहे, आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तिथं सासनकाठी पण दिसते बघा, त्या वरच्या बाजूला आहे. आणि तिथं आपला देव पण बसला आहे रथामध्ये. तर तुम्ही या बाजूला बघू शकता आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटलं. आपल्या इकडं मंडळी आहे, तुम्ही बघू शकता. घे भाव माझ्या हातात ते काय ठेवायचं, डायरेक्ट ठेवायचं. हात जोडायचा बाबू, हात जोडायचा, हात जोडा. आपलं सहर्ष स्वागत श्रीकाबाई भैरवनाथ जत्रोत्सव आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला फायनली दर्शन भेटलेलं आहे आपल्या देवाचं. आणि आपण देवाचं दर्शन करून बाहेर पडतोय. तुम्हाला दिसत असेल मी या बाजूला उभा आहे. आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील तमाम माता भगिनी आज या ठिकाणी काठेकरीच्या काठीचं आगमन होतं. या काठी पालखीसोबत जो कार्यक्रम आहे तो भैरवदेवाचं प्रदर्शित करण्यात येणार आहे. श्री कालभैरव आषाढ संगमनेर श्री छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरती आणि आमची पार्टी यांचं दुकानचं आगमन झालेलं आहे. श्री कालभैरव आपलं स्वागत संवाद करायचा आहे. त्याचप्रमाणे आगमन झालेलं आहे. श्री कालभैरव स्वागत आपण त्याचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे पार्टी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. श्री कालभैरव स्वागत याला विनंती करतो त्याचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आरक्षण झालेलं आहे. माहिती विनंती करतो
मान्यश्री ज्योती चौकेकर या सगळ्यामध्ये उद्या तरी खाली पकडत आहे साधूजी गावच्या काठीपाडीचं आगमन होते लागलं काठासाठी गावच्या काठीपाडीचं आगमन झालेलं आहे तेव्हा महिला मंडळी आणि खाली जेणेकरून कोरोना कार्यक्रमाचा लाभ घेता येईल भारतच्या कल्याण ज्योतीच्या नगरसेविका गायकवाडमध्ये नंतर आपलं स्वागत
आपण आहे पोलादपूरमध्ये तिथं आणि काटेतळी गावच्या पालखीला मान देण्यात आला आहे. तर मान देण्यासाठी ही एक मानाचा बाजा वाजवला जातो. तर तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही बघू शकताय सराई गावची काठी आले आणि ह्या काठीचं गावच्या ठिकाणी शासन काठी बोलली जाते. तर एकदम पद्धतशीर बघा, दुराळा उडवला या लोकांनी, दुराळा. लास्ट लोक बघू शकताय कुठे आहे, त्याच्यावर अंदाज लावा की किती मोठी असेल गाडी. तर तुम्हाला पुढच्या बाजूला दिसत असेल डोक्यावर पालखी घेऊन आले. ही पालखी चरेगावची आहे. तर तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूला शासन काठी आहे. त्या काठीला मान असतो आणि आपण आहोत पोलादपूर जत्रेमध्ये. पोलादपूर गाव भैरवनाथ जत्रोत्सवमध्ये तुम्ही काठी बघू शकता किती उंच आहे ती काठी. त्या काठीला उचलण्याचा पण मान असतो आणि ती काठी एक जणांनीच उचलायची असते. त्या काठीला स्टेबल करणार आणि त्यानंतर एकानेच उचलणार ती काठी.
बरीचशी मंडळी इकडे हे सगळं घेत आहे आणि तिकडे बॉम्ब फुटतायत, तुम्ही पाहू शकताय. ती हट्ट करत होती की मला बसायचं त्यामध्ये, पण ठीक आहे. आता सध्या जास्त गरम होत असल्यामुळं मी तिला कुठं कशात बसवत नाही. तर आम्ही आता देवाचा निरोप घेतो आणि निघतोय. तसं जाता जाता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्राऊड खूप आहे इकडं, खूप म्हणजे खूप क्राऊड आहे. आणि बघूया आता काय होतंय. जागा नाही, अजिबात जागा नाही. आता आम्ही खरेदी करतोय, एक घेतलंय, बघू आता. रस्ता काढत काढत चाललोय. पुढच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे. आमच्या मॅडमला चष्मा पाहिजे आणि तो चष्मा याच्याकडेच आहे बोलली, म्हणून इथं घेऊन आलोय. आता बघूया कोणता चष्मा बघते, पसंत करते ती. कोणता पाहिजे बाबू? तिला मन काय भरत नाही, पण तिला पाहिजे आता ना. तिची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. तिला काय पाहिजे ते आता घेऊन दे. 2-3 वस्तू दिल्यात घेऊन. आता बघूया अजून काय पाहिजे तिला ते. आपण आलोय आता गेटच्या बाहेर. हा गेट आहे. इथं परत दुकानवाले लागलेत. परत नाही लागलेत, दुकानवाले लागलेले आहेत. पूर्ण लास्टपर्यंत आहेत ते. आता काय आवडतं माहीत नाही. आता जे आवडेल ते तिला घेऊन देतो आणि मग भेटू परत. तर मंडळी, आपण आलो होतो जत्रेमध्ये, काळभैरवनाथ जत्रोत्सव. आणि आपला मित्र पुणे लोकल रायडर, त्याचा यूट्यूबला चॅनल आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्याला विचारूया, तो पुण्यावरून आला आहे खास आपल्या जत्रेसाठी. त्याला विचारूया कसा एक्सपिरियन्स होता त्याचा. एक नंबर एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा मी अशी जत्रा अटेंड केली. खूप भारी वाटलं जत्रेमध्ये फिरून वगैरे. दर्शन पण चांगलं झालं. बस एवढंच बोलायचं होतं. पालखी वगैरे कशी आहे आपल्याकडची? हे कसे आहे, सिस्टम कसे आहे? System पालखी एक असो नंबर. किंवा सासन काठी असो, काट्या किती मोठ्या मोठ्या होत्या? कसं वाटलं काट्या वगैरे बघून? ते काट्या नाचवत होते आणि ढोल आणि वगैरे ते खालूबाजाचा आवाज जो गजरत होता, तो त्याचा एक्सपिरियन्स कसा घेतलायस तू? एक नंबर एक्सपिरियन्स होता, एवढंच बोलणार मी. कारण मजा आली, लय मजा आली. मजा तर आली, पण जास्त हे बोलू शकत नाही, समजून घ्या. तर तुम्हाला एवढंच सांगतो आणि निरोप घेतो तुमचा. भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.